नमस्कार. आम्ही लोक या YouTube मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रो, आज बऱ्याच दिवसांच्या अवकाशानंतर हा व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर उपस्थित होतो आहे. पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेलं युद्ध, या युद्धामध्ये कोण हरलं, कोण जिंकलं या चर्चा आणि अचानक घडून आलेला युद्धविराम, या सगळ्या बाबींवर आजवर भरपूर चर्चा झालेली आहे. ती कदाचित पुढेही सुरू राहीलच, पण त्या दरम्यान देशभर जे काही घडत होतं त्यात चिंताजनक असं देखील भरपूर होतं. आज देशातला युद्धज्वर आटोक्यात आलेला असला तरी युद्धाचे राजकीय फायदे उपटण्यासाठी आपला राजकीय अजेंडा पुढे रेटणाऱ्या हिंदू प्रवृत्ती मात्र अधिकच चेकाळलेल्या आहेत. या साऱ्या बाबींचा परिणाम असा की आज कायदा, शिक्षण आणि न्याय प्रणालीला जबर धक्के दिले जात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. हे सगळं जे काही होत आहे ते अर्थातच सत्तारूढांच्या आशीर्वादामुळेच. त्यावरून सत्खुद्द सत्तारूढांनाच या देशात शांतता नको असून समाजात विद्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्ती या सक्रिय असाव्यात ही त्यांची इच्छा दिसते. मित्र, आपलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या दोन प्रमुख घटना या काळात घडून गेलेल्या. त्यातली पहिली घटना म्हणजे अशोका युनिव्हर्सिटीचे विद्वान प्रोफेसर अली खान मेहबूबाबाद यांना झालेली अटक, आणि दुसरी घटना म्हणजे मध्य प्रदेशातले एक अडाणी मंत्री विजय शहा यांना जाणून बुजून न करण्यात आलेली अटक. या दोन्ही घटना आपल्यातला हिंदू मुस्लिम भेद तर स्पष्ट करणाऱ्या आहेतच, पण सगळ्यात गंभीर बाब म्हणजे आता देशातला गुन्हेगारी कायदाही हिंदू मुस्लिम असा भेद करणार आहे का, असा निर्माण झालेला प्रश्न. या घटनांमधून नेमका हाच संदेश दिला गेला आहे. तुम्ही मुस्लिम असाल तर कुठलाही गुन्हा घडलेला नसताना तुम्हाला आयुष्यातून उठवण्याचं काम आपला कायदा करू शकतो, तर हिंदू असाल तर कुठलाही गुन्हा केला तर कुठलाही कायदा तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही, असा संदेश जणू या घटना आपल्याला देत आहेत. खरं म्हणजे युद्धाचे पडसाद अजूनही असं म्हणतात घुमत असताना अशी प्रकरणं ही कायद्यानं अधिक जबाबदारीनं हाताळायला हवी होती. पण सरकार पक्षाला कायद्याचं सरकार चालवण्यापेक्षा देशात संपूर्ण उलथापालथ घडवून आणण्यातच रस असल्यानं कुठल्याही विषयातून हिंदू मुस्लिम राजकारणाला हवा देण्याचं काम केलं जातं. त्यामुळेच आज थेट हिंदू मुस्लिम दरी जाणीवपूर्वक निर्माण करण्याचं काम पक्षातर्फे रटलं जात आहे. मित्र, प्रोफेसर अली मेहबूबाबाद हे लखनौ नजीकच्या मेहबूबाबाद या जुन्या संस्थानाचे वंशज. त्यांचं घराणंच नवाबाचं असल्यामुळं त्यांना सुरुवातीपासून चांगलं शिक्षण मिळालं. आपलं उच्च शिक्षण त्यांनी इंग्लंडमध्ये घेतलं आणि ते शैक्षणिक क्षेत्रात योगदानासाठी सज्ज झाले. आज अशोका विद्यापीठातले एक जागरूक प्राध्यापक म्हणून ते ओळखले जातात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे भाष्यकार ही त्यांची आजची खरी ओळख. ऑपरेशन सिंदूर नंतर त्यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट टाकली. पोस्टचा आशय असा होता की कर्नल सोफिया व्योमिका सिंग आणि विदेश सचिव मिस्री यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. त्याबद्दल देशातल्या साऱ्या उजव्या विचारसरणीच्या लोकांनी त्यांचं भरपूर कौतुक केलं. पण ज्या लोकांच्या नशिबी जमावाकडून चिरडल्या गेल्यामुळे मरण आलं किंवा ज्यांची घरं बुलडोझर कारवायांमध्ये उद्ध्वस्त झाली, त्या लोकांबद्दलही आपल्याला थोडीशी सहानुभूती वाटायला हवी. अन्यथा कर्नल सोफिया व्योमिका सिंग आणि मिस्त्री ज्या पद्धतीनं समोर आले आणि देशातल्या एकात्मतेचं दर्शन त्यांनी घडवलं, ते केवळ आभासी असं वाटू शकेल. प्रोफेसर अली खान यांनी समाज माध्यमांवर टाकलेल्या या पोस्टचा हा सगळा सारांश. या पोस्टचा समारोप त्यांनी केला तो जय हिंद या घोषणेनं. साऱ्या पोस्टमध्ये भारत देशाचा, भारतीय लष्कराचा किंवा कर्नल सोफिया यांचा अपमान होईल असं एकही वाक्य नाही किंवा शब्द नाही. पण मूळ इंग्रजीत असलेली ही पोस्ट म्हणजे जणू राष्ट्रद्रोहाचीच घटना असं हरियाणातल्या एका सरपंचाला वाटलं. त्यानं हे प्रकरण हरियाणा महिला आयोगाकडे नेलं. हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांना खरं तर इंग्रजी कळायला हवं होतं. त्यांनी पोस्टचा अर्थ आणि आशय समजून घ्यायला हवं होतं, पण तसं करणं त्यांना शक्य झालं नसावं. त्यांनी थेट पोलिसकडे हे प्रकरण सोपवलं. हरियाणवी पोलिसांनी प्रोफेसर अली खान यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आणि लगोलग त्यांना अटकही केली. अली खान यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. जामिनासाठी अर्ज झाला. सुप्रीम कोर्टानं त्यांची ती पोस्ट वाचायची, त्यात सकृतदर्शनी काही गुन्हा घडला आहे का हे पाहायचं आणि जामिनावर निर्णय द्यायचा. पण तसं घडलं नाही.
कोर्टाला प्रोफेसर अली खान यांची पोस्ट म्हणजे आगाऊपणा वाटला. ही पोस्ट म्हणे जणू कुत्र्यांचं भुंगणं आहे असं मत कोर्टाने व्यक्त केलं. पण त्याच वेळी प्रोफेसर अली खान यांना सशर्त जामीन मंजूर झाला. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोर्टानं आता 4 IPS अधिकाऱ्यांची एक SIT बसवली आहे. समाज माध्यमावर कोणी एक पोस्ट टाकली तर त्या पोस्टची चौकशी काय डोंबलं करणार? ती पोस्ट हाच खरा पुरावा, तेच खरं प्रकरण. पोस्ट वाचणं, ती समजून घेणं, या पलीकडे त्या प्रकरणात असं काय असतं की थेट SIT संदर्भात SITच्या माध्यमातून त्याची चौकशी करावी लागेल? समाज माध्यमावरच्या कुठल्याही पोस्ट प्रकरण हे खरं तर ओपन अँड शट केस असं असायला हवं. पण त्यामुळं प्रकरण संपुष्टात येईल, फाईल बंद होईल, तेच नेमकं सरकारला नको आहे. प्रोफेसर अली खान यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटक्या यांना मीडियानं वारंवार विचारलं की तुम्हाला अली खान यांच्या पोस्टमध्ये आक्षेपार्ह असं काय वाटलेलं? तर या प्रश्नाला त्यांनी अजूनपर्यंत उत्तर दिलेलं नाही. उलट प्रोफेसर अली खान यांचं बॅकग्राऊंड काय आहे ते लक्षात घ्या असं त्यांचं म्हणणं होतं. हे बॅकग्राऊंड म्हणजे काय? तर अली खान यांच्या कुठल्या तरी पणजोबानं मुस्लिम लीगला अर्थसहाय्य केलेलं होतं हे. आता असं बॅकग्राऊंड जर आपण लोकांचं शोधायला गेलो तर कठीण होऊन जाईल. आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला अर्थसहाय्य करणारे लाखो लोक इथं आहेत. त्यांचं हे बॅकग्राऊंड खोदून काढावं लागेल, त्यांनाही तुरुंगात धाडावं लागेल. असं खरोखरच आजच्या या सरकारच्या काळात शक्य आहे? मित्र, प्रोफेसर अली खान यांना जाणीवपूर्वक अकारण एका तद्दन खोटारड्या प्रकरणात अडकवण्यात आलेलं आहे हेच या सगळ्या प्रकरणावरून स्पष्ट होतं. एकीकडे अली खान यांचं प्रकरण हे असं आहे तर मध्य प्रदेशातले एक दिग्विजयी मंत्री विजय शहा यांनी उधळलेल्या मुक्ताफळांचं प्रकरणही चांगलंच वादग्रस्त. ऑपरेशन सिंदूर पार पडलं आणि भाजपाच्या लोकांनी सारा देशभर एकच जल्लोष सुरू केला. जणू काही पाकिस्तानला असा काही धडा शिकवला गेलेला आहे की आता पाकिस्तान वाकड्या नजरेनं कधीही भारताकडे पाहू शकणार नाही. अशा प्रकारचं कुठलं तरी वातावरण देशभर निर्माण केलं जात आहे. हा जल्लोष विजय शहा यांच्या अंगात असा भिनलेला की आपण काय बोलतो आहोत तेच त्यांना कळलेलं नसावं. नरेंद्र मोदी यांनी आपल्या राजकारणासाठी अभिमानानं कर्नल सोफिया कुरेशी यांना जगासमोर सादर केलं. पण विजय शहा यांना ते आवडलेलं नसावं. कर्नल सोफिया कुरेशी या केवळ मुसलमान आहेत याकडे लक्ष वेधत त्यांचा उल्लेख आतंकवादियों की बहन असा विजय शहा यांनी केला. आपण मुसलमानांच्या विरोधात काहीतरी आचकट विस्कट बोललो की ते हिंदूंना आवडतं, त्यातून आपली लोकप्रियता वाढते, या हिशोबानं ते बोलून गेले. पण मध्य प्रदेशातल्या हायकोर्टाला ते आवडलेलं नाही. कोर्टानं स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली. पोलिसांना विजय शहा यांच्यावर FIR दाखल करायला सांगितलं. पोलिसांना कोर्टाचा आदेश पसंत नव्हता. त्यांनी काहीतरी थातूरमातूर गुन्हा दाखल केला. कोर्टानं पुन्हा एकदा पोलिसांना खडसावलं. तेव्हा कुठं जसं खरा FIR असतो तसा त्या प्रकारचा आला. एवढं सगळं प्रकरण घडलं. दुसऱ्या कुठल्या राजकीय पक्षात हे असं काही घडलं असतं तर आतापर्यंत शहा यांचं मंत्रिपद गेलं असतं. लोकांनी त्यांना जगणं असह्य करून सोडलं असतं. पण भाजपाचे लोक हे पुण्यात्मे आहेत, त्यांना 1000 गुन्हे माफ आहेत. विजय शहा या प्रकरणात सुप्रीम कोर्टात पोहोचले. सुप्रीम कोर्टानं त्यांना अटकेपासून दिलासा दिला. या प्रकरणात पुन्हा SIT बसवली गेली. आता विजय शहा यांचं ते कथित वक्तव्य शोधलं जाईल. त्यात काय एवढं चुकीचं आहे हे तपासलं जाईल. हे एवढं मोठं काम करण्यासाठी थेट IPS दर्जाचे अधिकारी जुंपले जातील. त्यानंतर या प्रकरणाचा काही पुरावा असला तर निकाल लागेल. पण तोपर्यंत हे शहा आपले मुक्ताफळं उधळण्यासाठी मुक्त राहतील. त्यांचं मंत्रिपद शाबित राहील, त्यांना अटकही होणार नाही. एकाच महिन्यातली ही 2 वादग्रस्त प्रकरणं. एका प्रकरणात एका मुस्लिम व्यक्तीवर आरोपपत्र आहे तर दुसऱ्या प्रकरणात हिंदू मंत्र्यावर आरोप आहेत. पोलीस प्रशासन आणि सरकार या दोन्ही प्रकरणात निव्वळ धार्मिक आधारावर कुठल्या प्रकारचा भेदाभेद करते आहे हेच या प्रकरणातून स्पष्ट होतं. आजपर्यंत कधी असं घडलेलं नव्हतं. कायद्यासमोर सगळे सारखे आहेत ही आपली आजवरची धारणा. पण आता यापुढे कायदा आणि न्याय व्यवस्था देखील हिंदू मुस्लिम असा भेद करणार आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. तसं झालं तर आपण देखील जर्मनी आणि इस्रायलच्या मार्गावर आहोत हे सिद्ध होईल. मित्रांनो, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ही विनंती. नमस्कार.